योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण वीज माफीवर काम सुरू। सगळ्या गोष्टींचा विचार करून पावलं उचलावी लागतात। वर्ध्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। वडुळे गावातील बाबासाहेब सरोदे यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून शेतकऱ्याकडून व्हायरल करण्यात आला। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल बळीराजानं उचलू नये। वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम सुरू। अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। कर्जमाफी संदर्भात सरकारची तयारी सुरू। राज्य सरकार योग्य वेळी कर्जमाफी करणार। भुजबळांचं वक्तव्य। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीत समर्थनासाठी ठाकरे आणि पवारांना फोन केला। ठाकरे म्हणाले, चर्चा करून कळू तर विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल असं पवारांनी सांगितलं। फडणवीसांची माहिती। उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार आंध्रचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भीती। क्रॉस वोटिंग होण्याची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते। राऊतांचा निशाणा। तर बहुमत असताना आमच्याकडे पाठिंबा का मागताय? राऊतांचा सवाल। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला फोन का करता? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। तर उबाठा गट फुटू नये याची काळजी राऊतांना वाटत असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी असणार। चिपळूण इथं वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठाले खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य। मुंबईत रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन। हातापायाला फ्रॅक्चर बांधलेले प्रतिकात्मक रुग्ण आणले। आंदोलनावेळी जनसामान्यांमधील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न। अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून टोलमाफीची मागणी करण्यात आली होती। नाशिकचे पालकमंत्री म्हणून माझा छगन भुजबळांना विरोध। शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास कांदे यांची भूमिका। तर सुहास कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास छगन भुजबळांचा नकार। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। सुहास कांदेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाबाबत मत व्यक्त करण्याचा सर्वांनाच अधिकार, मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। आदित्य ठाकरेंनी पराभव मान्य करायला शिकावं। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मंत्री संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका। बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता। आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष राहणार। कल्याण डोंबिवलीत देखील भाजपचा महापौर बसेल, गणेश नाईकांचा दावा। धनंजय मुंडेंनी कृषीमंत्री असताना मोठा कृषी घोटाळा केला। मंत्र्यांना अहवाल पाठवलेल्या कृषी सचिवांची देखील तात्काळ बदली करण्यात आली। अंजली दमानी यांचा मोठा आरोप। लक्ष्मण हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा लक्ष्मण हाकेंचा दावा। लक्ष्मण हाकेंशी फोनवर बोललो, ते लवकरच खुलासा करणार आहेत। हाकेंनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हायरल व्हिडिओवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। हाकेंची माळी समाजाविषयी असणारी खदखद बाहेर आली। ज्या समाजानं सन्मान केला त्या समाजाबद्दल बोलणं दुर्दैवी। व्हायरल व्हिडिओमधला आवाज हाकेंचाच। लक्ष्मण हाकेंच्या दाव्यावर नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये 70% क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। एकट्या चिखली तालुक्यामध्ये 63,000 हेक्टर भागाला अतिवृष्टीचा फटका। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या स्वप्नांची माती केली। माजलगावमधील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावातील शेतात अजूनही गुडघाभर पाणी साचून मुलांचं शिक्षण कसं करायचं? महिला शेतकऱ्यांचा सवाल। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 350 गावातील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। रिसोडमध्ये एका शेतकऱ्याचा पुराचा पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू। सरकारनं वाशिमसाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान।
नागपिंपरीतील शेतकरी देविदास मुंडे यांच्या कापसाच्या शेतीमध्ये नुकसान, 2 एकरातील पिकं पाण्याखाली. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव, फवारणी करूनही किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डोळंबा ते वडगाव पाणंद हा रस्ता 12 वर्षांपासून रखडलेलाच. रस्त्याचं काम रखडल्यामुळे प्रचंड दुरवस्था, परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय. छत्रपती संभाजीनगरमधील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली. बस खड्ड्यात जोरात आदळल्यानं बसचं चाक तुटलं. जागेवर बसची दुरुस्ती शक्य नसल्यामुळे क्रेनच्या सहाय्यानं बस बाजूला करण्याची वेळ. नाशिकच्या बागलाणमधील पिंपळवाडे विजयनगर रस्त्याची मोठी दुरवस्था, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप. निवेदन देऊनही निधी मिळत नसल्यामुळे स्थानिक नाराज. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील तिडका इथं तलावाची भिंत फुटली. शेतीचं नुकसान झालं नसलं तरी तलावातील पाणी वाहून गेल्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर. 8 दिवसांनंतर अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप. सतत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान. मात्र पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. जळगावच्या चाळीसगावातील डोंगरी नदीवरील 2 धरणं ओव्हरफ्लो. वलठाणनंतर कोदगाव धरण 100% भरलं. कोदगाव धरणामधून मुदखेड धरणात विसर्ग सुरू. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 45,766 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये तिसऱ्यांदा अतिवृष्टी. एकाच दिवसात 78,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. नुकसानीचा आकडा अजून वाढण्याची शक्यता. पुण्याच्या भोरमध्ये महाड मार्गावर वरंदा घाटात दरड कोसळली. घाटमाथ्यावर 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. दरड कोसळल्यामुळे महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद होता. पुण्यातील भोर वरंदा घाटामध्ये 20 ऑगस्टला दरड कोसळली होती. खबरदारी म्हणून भोरचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी वरंदा घाटाची पाहणी केली. प्रशासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी वरंदा घाट बंद ठेवण्यात आला. भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे पूर्ण उघडले. विदर्भात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गंगापूर धरणामधून होणारा पाण्याचा विसर्ग कमी. मुसळधार पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला होता. लातूरच्या मन्याड नदीच्या पुलावरून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू. पुराच्या पाण्यामध्ये पूल वाहून गेल्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास. शेणकूड, खंडाळी, सुमठाणा या गावांना पूल नसल्यामुळे त्रास. नागपुरात दुचाकी चोरणाऱ्या 2 अट्टल चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. चोरीच्या एकूण 15 दुचाकी जप्त. कर्जवसुलीसाठी घरी का जाता असा जाब विचारत कर्जदाराची बँकेत येऊन शिवीगाळ आणि मारहाण. सोलापुरातील माढा शहरातील माढेश्वरी अर्बन बँकेतील प्रकार. व्हिडिओ व्हायरल. महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये पुण्याच्या राजगड तालुक्यातील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामांसंदर्भात बैठक पार पडली. पंचायत समितीच्या समोरील जागेवर इमारतीचं बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. लातूर महानगरपालिकेकडून प्लास्टिक वापराविरोधात कारवाईचा बडगा. महानगरपालिकेची लातूर मुख्य बाजारपेठेत धाड. कारवाईमध्ये 500 किलो प्लास्टिक आणि कॅरीबॅग देखील जप्त. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव भोगीमध्ये मुलाचा वडिलांवर चाकून हल्ला. हल्ल्यामध्ये वडील गंभीर जखमी. मुलगा आईला दमदाटी करून शिवीगाळ करत असताना वडील मध्ये पडल्यामुळे हा हल्ला करण्यात आला. आरोपी मुलाला अटक. किरकोळ वादानंतर तरुणानं चाकू घेत कुटुंबाला धमकावलं. पोलिसांसमोर कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर. भोईवाडा बेडिडी चाळीतील धक्कादायक प्रकार. पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांकडून तूप आणि हळद लावून बैलांची खांदेमळणी. खांदेमळणीनंतर बैलांची पूजा करत पोळ्याचं आमंत्रण. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बैलपोळ्याचा उत्साह. सकाळपासूनच बैलांना सजवण्यासाठी बळीराजाची लगबग. 2 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नागपूरमधील उमरेडमध्ये श्रावण महोत्सवाचं आयोजन. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं
श्रावण महोत्सवाचं आयोजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती। जळगावात मुस्लिम कारागीर घडवतोय गणेश मूर्ती। मुस्लिम कारागिराचा रंगकाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रहीम शेख असं गणेश मूर्तीला रंगकाम करणाऱ्या कारागिराचं नाव। मागील 40 वर्षांपासून गणेश मूर्ती घडवण्याचं काम हे करतात। गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी। डेकोरेशनच्या विविध साहित्यांमुळे बाजारपेठा सजल्या। नाशिकमध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याचा विक्रम। 120 शाळांमधील तब्बल 16,000 विद्यार्थ्यांनी मूर्ती बनवल्या। विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद।